नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दिलीप नाईक निंबाळकर यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात दिलीप नाईक निंबाळकर लिखित माऊलीचा मळा. खूप वेळ बसल्यामुळे मांडीला रग लागायला लागली तरी विनायकरावांना उठावंसं वाटेना. मग बसल्या जागी त्यांनी पाय लांबवले, तळहातावर रेलून शरीराचा भार मागे टाकला. पायांची आपोआप तिढी टाकली गेली. पालखी तळावर दुपारी झाल्या घटनेचा पट मनात घोळत होता. या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा हे त्यांना अजूनही कळत नव्हतं. खरं तर मळ्यातली ही विहिरीच्या धावेवरची जागा विनायकरावांची अतिशय आवडती जागा. आजवरच्या आयुष्यातली कितीतरी कोडी त्यांनी तिथे बसून सोडवली होती. विहिरीच्या रुंद कठड्यावर असं रेलून बसल्या बसल्या सगळा मळा नजरेखाली यायचा आणि मनातल्या विचारांना वावरायला ऐस पैस वावसुद्धा मिळायचा. कधी काळी आजोबा पणजोबांनी बांधलेल्या या विहिरीवरची ही धावेची जागा एका परीनं विनायकरावांची चिंतनिकाच होती. पाण्याच्या मोटा बंद झाल्या तरी मोटारनं खेचून आणलेलं पाणी थारोळ्यात पडायचं, वावराला पोचायचं. पाणी प्यायलेला तो तृप्त मळा बघताना जीव सुखवायचा. मळ्यात कोण येतंय कोण जातंय हे इथनं स्पष्ट दिसायचं. मळ्यात कोण कशासाठी येत असेल याचा अंदाज ती व्यक्ती जवळ येईपर्यंत घेता यायचा. विनायकरावांचा तो एक चाळाच होता. मळ्यात येणारी व्यक्ती जवळ येईपर्यंत तर्क आराखड्यांच्या आटापाट्यातनं बहुतेक वेळा ते अचूक निष्कर्षापर्यंत पोचायचेच. जागेचा गुण की काय कोणास ठाऊक, पण इथे बसल्यावर सगळ्या समस्या आपण सोडवू शकतो हा विश्वास त्यांना होता. गेल्या काही दिवसांपासून मात्र हे सगळं संपत आल्याची भावना मनात मूळ धरायला लागली होती. धावेवरच्या दोन चिऱ्यांच्या मध्ये पाखरांच्या शिटेतून कधीतरी जीव धरलेल्या पिंपळाच्या रोपट्यानं हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली होती. कितीही खुडली तरी काही दिवसातच ती नव्या जोमानं लवलवायला लागायची. एक ना एक दिवस ती विहिरीची तोडन तोड निकामी करणार ही भीती विनायकरावांच्या मनात रुजली होती. त्याला कारण होतं. गेल्या 3 वर्षांचा दुष्काळ पाठीवर घेऊन आलेला ह्या वर्षीचा कोरडा ठक्क आषाढ. आताही मोकळी वावरं लख्खपणानं दाखवणारा आषाढी पौर्णिमेचा उजेड त्यांना भेसूर वाटायला लागला होता. शिवारात गवताची काडी नाही. विहिरीच्या तळचा खडानखडा उघडा पडलेला. रानुमाळ भूतासारखा पिसाटल्यासारखा वाहणारा वारा मनातली ओल उडवूनच लावत होता. कुठवर दम काढायचा आता आणि कशाच्या जोरावर. सलग 4थ्या वर्षातला आषाढ श्रावण कोरडा चालला होता. त्याआधी नवरात्रात हस्ताचा तरी पाऊस हमखास व्हायचा. पण आता कुठल्या मुलखाला तो पसार झाला होता ते पांडुरंग जाणे. शेवटचा पाऊस कधी झाला ते सुद्धा आता आठवत नाहीये. तसा तर हा पावसाळी मुलूख नाहीच. पण आषाढ श्रावणात एखादा गौरी गणपतीबरोबर कधीतरी चुकारीनं येणारा, नंतर हस्तात 1-2 वेळा खात्रीनं पडणारा पाऊस झाला की संपला पावसाचा हिशेब. चुकून माकून कधी काळी दिवाळी झाल्यावर पाऊस पडलाच तर माणसं हरखायची. ज्वारीचं पीक हमखास येणार या खात्रीनं बाणगंगेच्या कोरड्या पात्रातूनही रामाचा रथ ओढत वर्षाचा सण उत्साहात पार पाडायचे. हे दर सालाला घडायचंच असं नाही, पण पहिल्या 2-3 पावसांवर सालबेगमी व्हायची. या वर्षाचं त्या वर्षाला धान्य पुरलं म्हणजे आबादी आबाद समजायचं. गेल्या 4 वर्षात मात्र पावसाची आणि या मुलखाची नजरभेट सुद्धा झाली नव्हती. दुनियाभर पडणारा पाऊस जणू या मुलखाचा रस्ताच विसरला होता. पहिली 2 वर्ष धूळ पेरणी करून दाणं मातीत घालून होतं नव्हतं तेवढंही गमावून बसलेल्या मनाचा कोळसा झाला होता. आता पाऊस पडला तरी पेरणीसाठी काही शिल्लकच राहिलं नव्हतं. निम्म्याहून अधिक गावानं मुंबई गाठली होती.
जगायला बाहेर पडायचं तर खात्रीशीर वळचणीला जाण्याचं शहाणपण होतं त्यामध्ये. कोण कसा, काय करून, काय खाऊन जगतोय याचे हिशेब पोट भरलेल्यांनी करावेत. आला दिवस पार पाडण्याच्या विवंचनेत असणाऱ्यांना कसले हिशेब आणि कसलं काय. काहींनी कॅनॉल बागायतदारांच्या बंगल्यापुढे पालं टाकली होती. त्यांच्या उसाच्या वाढ्यावर शेरडा कार्डाबरोबर माणसंही अंग धरून होती. बागायतदारांना तरी इतक्या कमी हजेरीत कुठे माणसं मिळणार होती. मोलमजुरांचं, वावराचा एखाद दुसरा तुकडा मालकीचा असणाऱ्यांचं हे असं जगायला बाहेर पडणं ठीक होतं. दर दिवसाला नव्या गावाची वेस ओलांडली तरी त्यांचे दिवस पार पडणार होते. तेवढ्यासाठीच तर गाव सोडलेल्यांनाही हे अवघड वाटत नव्हतं. विनायकरावांची गोष्ट वेगळी होती. घरातली 10 माणसं, कुत्री, कोंबड्या, बैल बारदाना इतकं सगळं घेऊन कोणाच्या दारात जायचं हे प्रश्नचिन्हही लहान वाटावं इतकाच मोठा दुसराच प्रश्न होता. जगण्यासाठी दुष्काळाला तोंड देता येत नाही म्हणून बाहेर पडायचं. बापजाद्यांनी कमावलेली प्रतिष्ठा टांगून ठेवून दिवस पार पाडण्यासाठी बाहेर कुठेतरी जायचं. स्वतःच्या 2-2 पदव्यांचं शिक्षण पोट भरण्यासाठी कुणाकडे गहाण टाकायचं नाही म्हणून तर मळ्याची वाट धरली होती. त्या गोष्टीला आता 25-30 वर्ष होऊन गेली होती आणि आता या वयात 100-200 रुपयांसाठी मन मारून खाली मान घालून लायकी नसलेल्यांच्या पुढे हात बांधून उभं राहत नोकरी करण्यासाठी आपला जन्म नाही हे ओळखूनच त्यांनी शेतीचा मार्ग स्वीकारला होता. इतक्या वर्षांनंतर तरुणाईतली ती तडप, तो जोश कमी कमी होत गेलेल्या पाऊस काळासारखा नाहीसा होत आला होता. खरं तर कमी झालेल्या पावसाचाच हा परिणाम होता. नियमित पाऊस पडत राहिला असता तर ही वेळ आली नसती. अगदी साध्या साध्या अपेक्षाही विरी गेलेल्या कापड्यासारख्या भस्कन टरकत होत्या. 10 ठिकाणी उघडं पाडत होत्या. पाऊस पाण्यावर मळा पिकत होता तोवर एवढ्या मोठ्या खटल्याचं घर चालवणं कधी जड गेलं नाही. पण आता मात्र जीव घायकुईतीला आला होता. नक्षत्रासारख्या देखण्या गुणवान पोरीला उजवण्यासाठी घरातनं बायकोचा रोजचा धोशा सुरू झाला होता. विश्रामचं, मुलाचं वकिलीचं शिक्षण संपत आलं होतं पण पुण्यासारख्या शहरातला त्याच्या शिक्षणाचा खर्च मेटाकोटीला आणत होता. अजून 4-5 वर्ष तरी त्याच्या कमाईची अपेक्षा करता येणारच नव्हती. आईबाबांची किरकोळ आजारपणं, रक्ता नात्याचा नसलेला पण या घरासाठी लहानपणापासून राबत आलेला भावड्या आणि त्याची बायको बबई यांचे मावळतीचे दिवस, या सगळ्याचं ओझं आता पेलवेन असं झालं होतं. पाय लटपटायला लागले होते. कमाईची खात्रीशीर अशी एकही वाट राहिली नव्हती पण खर्चाला मात्र 10-12 वाटा. रानात काय आणि मनात काय नुसत्या वांझोट्या वाऱ्याचा धिंगाणा सुरू असायचा. ज्या मळ्याच्या मोहात पडून शेती करायचा निर्णय त्यांनी घेतला होता त्या माऊलीच्या मळ्याचा आधार मिळेनासा झाला होता आणि ह्याची खंत दिसामाजी उफाडायला आलेल्या पोरीगत वाढत होती. MA उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या काळात सहजी नोकरी मिळत असतानाही आलेल्या नोकरीची संधी शेतीच्या प्रेमापायी नाकारली होती. त्या पाठीमागे काही भावना होत्या, काही विचार होते. नोकरीसाठी नाही तर मनापासून शिकावं वाटलं म्हणून शिक्षण घेतलं, ही नेमकी जाण, घरच्या शेतीत लक्ष घालण्याचा आबांचा आग्रह आणि मुख्य म्हणजे माऊलीच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या मळ्याचा मनातला उमाळा, ह्या सगळ्यामुळे नोकरीचा मोह झाला नाही. माती आड केलेल्या एका दाण्यातनं चैतन्याचा कोंब सळसळून वर येताना पाहण्यातला आनंद विनायकरावांना नेहमीच मोलाचा वाटत राहिला होता. इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यातली नवलाई, कोवळेपण सरलेलं नव्हतं. दरवर्षीच्या या निसर्गनिर्मिती सोहळ्यात नेमेची येतो मग असं स्वरूप इतक्या वर्षांनंतरही आलेलं नव्हतं. पेरणीनंतर रानाला येऊ लागलेलं पोपटी जावळ दिसायला लागल्यापासनं ते थेट शिवार मोत्याच्या माळा मुंडवळ्या बांधून उभा राहीपर्यंत विनायकराव माळा सोडायचेच नाहीत.
माऊलीचा मळा या नावानं ज्ञानियांचा पसायदानाचा हा प्रसाद जणू आपल्या वाट्याला आलाय, या कृतज्ञ भावाची साय त्यांच्या आयुष्यावर दाटलेली होती. दरवर्षी आषाढात माऊलींची पालखी पंढरपूरला जातेवेळी दुपारच्या 1 जेवणवेळी गावाजवळ थांबायची. प्रपंचातून सुटका नसणारे विठुरायाचे माऊलीचे भक्त पालखीच्या दर्शनासाठी पालखी तळावर गर्दी करायचे. इथेच त्यांचं पंढरपूर आणि आळंदी. जमेल तसा घासातला घास वारकऱ्यांच्या मुखी घालताना विठोबाचं मुख न्याहाळत असल्याचं सुख पुढच्या वर्षापर्यंत पुरून उरतं. वारकऱ्यांना एक वेळचं जेवण देण्यासाठी म्हणून कधीतरी 5-10 पिढ्यांमागे हा मळा विनायकरावांच्या पूर्वजांना मिळाला होता. तोच हा माऊलीचा मळा. या मळ्यातल्या धान्यावरचा वारकऱ्यांचा हक्क आजवर कुणीही डावललेला नव्हता. जुन्नरकडच्या मारुतीबुवांच्या दिंडीची एक दुपारवेळ या मळ्यातल्या धान्यावर भागत असे. यात देणारा मालक नसे, घेणारा याचक नसे. पंढरीच्या वाट्यावर कुठले दिल्या घेतल्याचे हिशेब. दिंडीचं नाव मारुतीबुवांची दिंडी असं असलं तरी आता मारुतीबुवांच्या पुढच्या पिढ्यांनी दिंडीचा वारसा चालवला होता. पण त्यामुळे काही फरक पडत नव्हता. वर्षातल्या एका दिवसाची दुपार, 1-2 तासांचा सहवास दोन्ही बाजूंच्या पिढ्यांनी जपला होता. पाऊस पाण्याच्या, पिकांच्या, वर्षभरातल्या सुखदुःखाच्या गोष्टींची विचारपूस जेवताना व्हायची. जेवण तरी काय, भाकरीबरोबर कधी मटकीची उसळ तर कधी हुलग्याची, गोड म्हणून लापशी असायची. अन्नब्रह्माचा घास प्रत्यक्ष विठुरायाला भरवीत असल्याचं हे समाधान पुढच्या वर्षावर सावली धरायचं. भाकरी तुकडा खाऊन झाला की थोड्या विश्रांतीनंतर पालख्या मार्गस्थ व्हायच्या. दिंडी पुढच्या गावच्या शिवेत जाईपर्यंत विनायकराव पालखी दिंडीसोबत जायचे. मुलूक हा असा बेभरवशी पाऊस पाण्याचा. मळा कधी पिकायचा कधी नाही. एखाद दुसरं वर्ष असं नापेरीचं जायचं. पण दिंडीसहित घराची सालबेगमी विहिरीच्या पाण्यावर व्हायची. आणि ही सुद्धा माऊलीचीच कृपा असल्याचा विनायकरावांच्या मनातला कृतज्ञ भाव मात्र कधीच मावळला नाही. दरवर्षी 2-3 हारे भरून भाकरी, 2-3 गड्यांनी उचलावीत अशी उसळ आणि लापशीची मोठी भांडी बैलगाडीत घालून पालखी तरावर जाण्याचा, दिंडी जेवू घालण्याचा एक सोहळाच असायचा. तो पार पाडण्यासाठी सगळं घरदार उत्साहात राबायचं. अगदी कळत्या वयापासून विनायकरावांचं एक देखील पालखी दिंडीचं जेवण चुकलं नव्हतं. दिंडीची बदलती रूपं ती इतके वर्ष बघत आले होते. निव्वळ विठोबाच्या चरणांवर डोळे लावून जळी स्थळी काष्ठी पाषाणी विठ्ठलच बघत होते. पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांना सोय गैरसोयीचं भान नसायचं. त्यामुळे पंढरीच्या वाटेवर मुखी पडणारा घास, मग तो हातावर घेऊन खावं लागणारं पिठलं भाकरी असो किंवा पत्रावळीवरची लापशी असो, यज्ञकर्मातली ती आहुती मानून त्याचा स्वीकार व्हायचा. आता मात्र सगळंच बदलत चाललं होतं. दिंड्यांचं सामान वाहून न्यायला आता ट्रक, टेम्पो दिसायला लागले होते. त्यात सगळा संसारच बरोबर घेतला जाई. वारकऱ्यांना जेवू घालण्यात, त्याची जाहिरात करण्यात चक्क स्पर्धा दिसायला लागली. पिढ्यानपिढ्या वारकऱ्यांच्या मुखी विनायकरावांसारख्या माऊली भक्तांनी घरचा घास नेऊन घातला. ते अन्नदान नव्हतं किंवा वाटपही नव्हतं. गेल्या काही वर्षांपासून मात्र वारकऱ्यांना अन्नदान केलं जाऊ लागलं होतं. ग्रामीण अर्थकारण ताब्यात ठेवणाऱ्या सहकारी संस्थांनी ही संस्कृती जन्माला घातली होती. दूध, लाडू, केळ्यांपासून कपड्यांपर्यंत मोफत वाटप व्हायला लागलं होतं. हे वाटप करणाऱ्यांच्यातला हिशोबकरी सदैव जागा असायचा. हे अन्नदान वाटप करताना याचे फोटो आणि ते फोटो दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात कसे येतील याबाबत ते सगळे कमालीचे दक्ष असायचे. विनायकरावांना याचंही फारसं आश्चर्य वाटलं नाही. दानाची जाहिरात करण्याच्या, त्याचं प्रदर्शन करण्याच्या काळाला हे साजेसं होतं. आपण करीत असलेलं दानसुद्धा कॅश करण्याची कला, हे तर या दानशूरांच्या यशस्वी आयुष्याचं रहस्य होतं. आणि हे समजण्या इतके विनायकराव सुज्ञ होते.
त्यांना समजली नाहीत ती वारकऱ्यांची बदललेली पावलं. आणि याच गोष्टीची खंत मनात ठसठसती ठेवून ते आज इथे बसले होते. गेल्या काही दिवसातल्या उलाघालीचे क्षण ते परत निहाळायला लागले. जणू काही त्यातून स्वतःला ते नव्यानं शोधत होते. सलग 4थ्या वर्षी दुष्काळ मुक्कामाला थांबला होता. 4-2 दिवसांनी एखाद्या शेतकऱ्यानं गळफास लावून स्वतःची सुटका करून घेतल्याच्या बातम्या यायला लागल्या होत्या. अगतिकतेची ही भावना रोग्याच्या साथीसारखी पसरायला लागली होती. निराधार होत असल्याची भावना विनायकरावांच्याही मनात प्रथमच घर करायला लागली. पालखीचा दिवस जवळ यायला लागला तसतसे ते सैरभैर व्हायला लागले. कधी नव्हे तो प्रश्न पडला होता, दिंडीला भाकरी घालायच्या कशातनं? गेल्या वर्षी मळ्यात झालेल्या ज्वारीचं बाचकं तर महिनाभरात संपलं होतं. त्या आधीच्या वर्षातल्या शिलकी दाण्यांवर दिवस कसेबसे रेटणं चाललेलं होतं. दिंडीसाठी तो शिलकीचा साठा वापरला असता तर ह्या वर्षी पाऊस झालाच तर पेरायचं काय आणि पीक येईपर्यंत घरी खायचं काय? सांभाळायचं काय? वारकरी का घर? वाडवडिलांपासनं माऊलीच्या नावानं मिळालेल्या मळ्यानं दिंडीला जेऊ खाऊ घालायला बळ दिलं होतं. ते बळच सरल्यावर करायचं काय? वारकऱ्याच्या मुखी घालायचं तरी काय? माऊली चरणाशी पोचण्याची ही एकुलती एक वाट ती सुद्धा मोडून टाकायची. मग जागायचं कशासाठी? ना घराला पुरे पडतोय आपण ना वारकऱ्यांना. मग लोळागोळा झालेले हे आयुष्य कडेला पोचवण्याचा हट्ट कशासाठी? 40 एकराचा हा मळा 40 वारकऱ्यांच्या दिंडीला एक वेळ भाकरी पुरवणार नसेल तर आपल्याला काय अधिकार आहे हे माऊलीचं धन सांभाळण्याचा? एकाच प्रश्नाची विविध रूपातली भूतं रोज फेर धरायला लागली होती. सैरभैर झालेल्या मनातलं वादळ नाहीसं झालं ते अगदीच अनपेक्षितपणे. प्रतापनं, सौदामिनीबाईंच्या भावानं पालखीच्या 4 दिवस आधी ज्वारीची 2 पोती, गव्हाचं 1 पोतं, मटकीचं बाचकं स्वतःच्या जीपमधनं आणून घरात टाकलं होतं. तेव्हा नाराजीची एक बारीकशी आठी विनायकरावांच्या कपाळी नकळत आलीच होती. पै पाहुण्यांच्या दारात धान्यासाठी आजवर ते कधीच गेले नव्हते. एवढ्या दुष्काळात देखील गावातल्या गावात वाढीदिडीनं ज्वारी उधारीवर घेतली होती. पण 10 मैलांवर कॅनॉल बागायतदार असलेल्या मेहुण्याकडे ते कधीच हात पसरायला फिरकलेले नव्हते. आत्ताचं हे काम देखील सौदामिनीबाईंच्या निरोपानं झालं असणार याची त्यांना खात्री होती. ते काही बोलायच्या आधीच प्रताप म्हणाला होता, दाजी, मी स्वतःहून हे घेऊन आलोय. दिंडीसाठी आणलंय नाही म्हणू नका. पाहिजे तर वाढीदिडीनं दिलंय असं समजा. प्रतापच्या खुलाशानं विनायकरावांना गप्पच बसावं लागलं. माऊलीची इच्छा असेल तर हे ओझंही पुढच्या सुगीपर्यंत वागवलंच पाहिजे म्हणून ते गप्प बसले. चालत आलेली रीत आता तुटणार नाही याचं समाधानसुद्धा या गप्प बसण्यात होतं. या समाधानातच मारुतीबुवांच्या दिंडीचं पत्र अजून आलं नाही हे त्यांच्या लक्षात आलंच नाही. दिंडी प्रमुखांचं पालखीच्या मुक्कामाचं वेळापत्रक कळवणारं पत्र येत असे. इतक्या वर्षानंतर असं पत्र म्हणजे निव्वळ एक औपचारिकता झाली होती. काही वेळा तर पालखी येऊन गेल्यानंतर अशी पत्र मिळाली होती. पोस्टाचा गहाळपणा असेल यात हे घरात सांगत. पण रीतिरिवाजाप्रमाणे विनायकराव पालखी तळावर हजर झाले होते. पालखी दर्शनासाठी, दिंडीला जेवण देण्यासाठी नेहमीप्रमाणे घरातले सगळेजण आले होते. पालखी दर्शन झालं. माऊलींच्या पादुकावर डोकं टेकून ठरल्या जागी दिंडीकऱ्यांची वाट बघत सगळेजण थांबले. पोरं मात्र पिपाण्या रेवड्या घ्यायला पळाली. विसाव्यासाठी पालखी थांबून तास होत आला तरी दिंडीतलं कुणीही कसं फिरकलं नाही म्हणून पालखी तळावर एक चक्कर मारून तरी बघावी असं म्हणून विनायकराव उठले. वारकरी जेऊ घालायला, पालखी दर्शनाला आजूबाजूच्या 10 गावातलं माणूस गोळा झालं होतं. मैलभर लांबीच्या रस्त्यावर बाजूच्या वावरात माणसांचा लोंढा पसरला होता. हौशे, गवशे, नवशे सगळ्यांचाच पूर आलेला.
त्यात भर पडली होती ती फिरत्या दुकानदारांची, रेवडी फुगेवाल्यांची. आणि हे कमी म्हणून का काय, वारकऱ्यांना जेवू घालण्यासाठी ठिकठिकाणी उभारलेल्या मांडवांची दाटी झाली होती. तिथले लाऊडस्पीकर्स खच्चून किंचाळत होते. हे आता एक नवीनच खूळ वाढायला लागलं होतं. वर्षानुवर्ष झाडाच्या सावलीला दिंड्या जेवू घातल्या जात होत्या. तासा 2 तासांचा तर प्रश्न, कोण मांडव टाकणार आणि स्पीकर लावणार. पण गेल्या 5-6 वर्षापासून सगळंच चित्र बदललं. पिढ्यानपिढ्या वारकऱ्यांसाठी भाकरी घेऊन येणाऱ्या विनायकरावांसारख्या अनेक जणांना आताशा पालखी तळावर जागाच मिळायची मारामार होत असे. सहकारी दूध सोसायट्या, संघ, साखर कारखाने यांनी मांडव घालून आधीच जागा अडवलेली असायची. पाण्याचे टँकर, सदा सर्व काळ कोकलत राहणारे लाऊडस्पीकर्स, त्यावरून चेअरमनचा चाललेला उदो उदो, सगळा बाजार झाला होता. संस्थेच्या खर्चानं वारकऱ्यांना अन्नदान करून स्वतःच्या नावे पुण्य लावण्यासाठी पुढाऱ्यांच्या चाललेल्या स्पर्धा उबग आणणाऱ्या होत्या. या सगळ्याकडे निर्लेप वृत्तीनं बघण्याची ताकद माऊलींनीच विनायकरावांना दिली होती. त्यामुळेच असल्या बाजारातही माऊलींच्या पादुका मनात वागवत दिंडीतलं कोणी दिसतंय का याचा शोध घेत ते फिरत होते. दिंडीचं प्रमुखपद गेल्या वर्षीपर्यंत तरी अण्णाबुवांकडे होतं. त्यांचं वय झाल्याचं, ते थकल्याचं गेल्या वर्षीच जाणवलं होतं. म्हणून नसत्या शंका मनात घेऊन विनायकरावांचे डोळे भिरभिरत होते. तोच हिरामण अण्णाबुवांचा मुलगा त्यांना दिसला. गेल्या काही वर्षांपासून तो दिंडीत यायला लागला होता. गर्दीतून पुढे सरकत विनायकरावांनी त्याला गाठलं. हातातल्या मोबाईलवर तो कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत होतं. पाहून न पाहिल्यासारखं करत निघालेल्या हिरामणला थांबवत विनायक बुवा म्हणाले, कुठं पाहतोय माऊली? तास झाला वाट बघतोय तिकडं. सगळी मंडळी ताटकळली. चला चला लवकर चला. आणि अण्णाबुवा कुठे आहेत? दिंडीतली बाकीची मंडळी दिसत नाहीत ती. हातातल्या काडीनं दाट टोकरत हिरामण म्हणाला, बुवांनी हातरून धरलंय 4 महिन्यापासनं, ते कशाचं येतात आता? पण दिंडी थांबवता येते का? वारी चुकवायची नाही म्हणून आम्ही चालू आहे बाकीचे सगळेजण. आणि जेवायचं म्हणाल ना तर विनायकराव, इथनं पुढं आता तुम्ही त्रास घेत जाऊ नका. तुम्हाला बी झेपेन असं झालेलं दिसतंय दिंडीला जेवण घालायचं. तुमच्याच गावच्या भाऊसाहेब शिंद्यांकडं चेअरमन आहेत जणू इथल्या साखर कारखान्याचे. जेवण झालं आत्ताच आमचं, तिकडनेच येतोय बघा आता. बाकीची मंडळी दिंडीतले लोक आहे तिथंच अजून. अहो लाडू मसाले भाताचं जेवण म्हणल्यावर 2 घा जादा जाणारच ना. बाकी सगळं ठीक आहे ना? पायाला खिळे ठोकल्यासारखे जागीच उभा राहून गप्प झालेल्या विनायकरावांना बघून हिरामणच पुढे म्हणाला, अहो एवढं गप का होताय? दिवस बदलला आता विनायकराव, चालायचंच. उसळ भाकरी खात खात पांडुरंगाची वारी केली पाहिजे असं लिहिलंय का कुठं? अहो 4 चांगले घात दिंड्यांच्या मुखी पाडणार असतील तर तुम्ही तरी कशाला वाईट वाटून घेतोय? माऊलीची सेवा केली की तुम्ही इतकी वर्ष, ते कोण विसरणार आहे का? हां बरं चालतो, मी जरा बाजूला जाऊन फोन लावतो घरी. काय झालं या गर्दीत काही धडपानानं ऐकायला येईन असं झालंय बघा. पाठमोऱ्या हिरामणकडे बघत उभ्या राहिलेल्या विनायकरावांना एवढ्या गर्दीत सुद्धा एकटं आधारहीन झाल्यासारखं वाटायला लागलं. एखाद्या निर्जन माळरानातनं चालत आल्यासारखं. बधीरपणानं पाय ओढत ते घरच्या माणसांपर्यंत पोचले. तिथं वावरातच ढेकळातच पंगत बसली होती. पंक्तीतला एक जण सुद्धा वारकरी वाटत नव्हता. पत्रावळीवरच्या अन्नब्रह्मात मग्न झालेल्यांकडे रिकाम्या नजरेनं बघत राहिलेल्या विनायकरावांना विश्राम म्हणाला, बापू कुठवर दिंडीवाल्यांची वाट बघत थांबायचं? त्यांची कुठेतरी सोय झालीच असणार बघा. म्हणून मग आईनी आणि मी विचार केला का पांडुरंगाच्या वाटेवर असणारा प्रत्येक जण वारकरीच. टाळपाताका नसली म्हणून काय झालं? मिळतंय त्यांनाच खायला घालण्यापेक्षा कुठंच सोय नसणाऱ्यांना खायला घातलं तरी सेवा माऊलीचीच होणार आहे ना. अहो बदलत्या दिवसाबरोबर आपण पण थोडं बदलू की. तुम्हाला विचारायला येणार होतो पण पालखी हालायची वेळ झाली. मग बसा म्हणलं या मंडळींना. माऊली पांडुरंग येईल समजून आपल्याला.
हा घेईल समजून, नक्कीच घेईन. न समजायला तो काय माझ्यासारखा वेडा आहे का? असं म्हणत विनायकरावांनी पंक्तीत वाढण्यासाठी लापशीचं घमेलं हातात घेतलं होतं. श्रोते हो, ही होती कथा माऊलीचा मळा, लेखक दिलीप नाईक निंबाळकर. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. कथेचा हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायलाही काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.